नमस्कार मंडळी, मी सुभाष बडे. शाबास गुरुजीद्वारा आयोजित ब्लॉग निर्मितीच्या प्रोग्राममध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण दुसऱ्या दिवशी प्रवेश केला आहे आणि आपल्याला ब्लॉग डिझाईनची सुरुवात आपण कालच केली, पूर्वतयारी पाहिली आणि जस्ट ब्लॉगसुद्धा क्रिएट केला आहे. परंतु अजून त्याच्या पुढे बरंच काही करायचं आहे. आता त्याची प्रक्रिया काय असेल, पुढे सेटिंग कशा कराव्या लागतील, या सगळ्या गोष्टी आपण सुरू करूया. तर 2 डिव्हाइसवर जॉईन झाला असाल तर तुम्ही सायमल्टेनियसली प्रॅक्टिस पण करू शकणार आहात. पण मी सांगेल तेव्हा करा. मी इकडे सांगतोय, तुम्ही त्यावेळेला प्रॅक्टिस करताय तर ते मिसमॅच होईल. त्याच्यामुळे मी सांगितल्यानंतर काही वेळ 1-2 मिनिटाचा मध्ये पॉज दिला जाईल. त्या वेळेला तुम्ही ती प्रक्रिया तेवढी करून घेऊ शकता. ओके. तर चालू असताना मात्र आधी मी काय सांगतोय तिकडे लक्ष असू द्या, जेणेकरून तुम्हाला ती कृती करता येईल. नाहीतर ते पण गेलं आणि हे पण गेलं असं होईल आणि तुम्हाला नाही जमलं तर निदान रेकॉर्डेड व्हिडिओ पाहून तरी करता येईल. म्हणून लक्ष तर आपल्या सेशनमध्येच असू द्या. ओके, चला तर आपण आता काल ब्लॉग तयार केला आहे, त्याच स्टेपपासून आपण पुन्हा कंटिन्यू करत आहोत. ब्लॉग सुरुवात कुठून केली होती आपण तिथून. प्रिपरेशनचा आज इथे काहीच भाग नाही होणार, तर आपण आता कंटिन्यू करतोय. तर तुम्ही स्क्रीन शेअर झाल्याबरोबर स्क्रीन सीन असा मेसेज द्यायचा आहे, रिप्लाय द्यायचा आहे. ओके, तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल. मोबाईलवाल्यांनी मोबाईल आडवा पकडा. मोबाईल आडवा पकडल्यानंतर थोडंसं मोठ्या स्क्रीनवरती व्यवस्थित दिसेल. आपल्यासमोर स्क्रीन आलेली आहे आणि आपण पाहिलं होतं की आपण जसं मोबाईलमध्ये जी एक प्रक्रिया आहे, डेस्कटॉप साईट या क्लिक बटनला करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ब्लॉगिंगवरती काम करता येईल, ॲडमिन पॅनलवरती काम करता येईल. ओके, तर तसं डेस्कटॉपला काही वेगळं नाही करावं लागत. आपण इथे या स्क्रीनवरती आलेलो आहोत. जस्ट मी एक ओके ब्लँक स्क्रीन घेतो. आपण 9 डॉटमध्ये गेलो होतो काल ब्लॉग क्रिएट करण्यासाठी. ब्लॉगर या ॲपला पण आपण क्लिक केलं होतं. मी क्लिक करतोय, पहा. ब्लॉग तुमचा क्रिएट झाला होता काल आणि या प्रकारचे मेनू आणि इथे मध्ये नो पोस्ट असलेली स्क्रीन आपल्याला दिसली. इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. ओके, तर आता ज्यांनी काल ब्लॉग समजा तसा तयार केला नसेल, त्यांनी ताबडतोब 1 मिनिटात ही प्रक्रिया करून ब्लॉगला फक्त टायटल आणि डिस्क्रिप्शन देऊन सेव्ह करून यापर्यंत पोहोचा. ज्यांनी ऑलरेडी काल हे केलं असेल त्यांना ओपन झाल्याबरोबर असंच दिसेल. आता इथून पुढची प्रक्रिया खूप स्लोली स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत. तसंही तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ पुन्हा पाहता येईलच. असं नाही की एवढं स्लो सांगून समजलं नाही तर मग काय, मग रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही पाहून तुमच्या म्हणजे स्पीडनुसार आणखी व्हिडिओ पॉज करत करत पण करू शकणार आहात. ओके, चला तर आता 1 मिनिटात तुम्ही ते तयार केलं असेल. ब्लॉगला क्लिक केलं, टायटल आणि डिस्क्रिप्शन दिलं आणि पुढे कंटिन्यू किंवा सेव्ह जे काही बटन होतं ते दाबल्यानंतर इथे आलोय. आता इथपर्यंत तुम्ही सगळेजण सोबत असालच. ओके, ज्यांचे आता इथपर्यंत सोबत आल्यानंतर तुम्हाला इथे करायचं आहे व्ह्यू ब्लॉगला क्लिक. खालचं सर्वात खाली जे बटन आहे व्ह्यू ब्लॉग, तर इथे आपण क्लिक करूया. व्ह्यू ब्लॉगला क्लिक केल्यानंतर आपला ब्लॉग ओपन होतो आणि आपली लिंक इथे दिसत असते वरती. ठीक आहे ना. तर ही लिंक तुम्ही जेव्हा तुमचा ब्लॉग डिझाईन करत जाल आणि तो कसा डिझाईन झाला हे बघायचं असेल तर या लिंकचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तर या पद्धतीने मी साईडला हा टॅब ओपन ठेवतोय, ज्याच्यामध्ये आपला ब्लॉग कसा दिसतो हे आपल्याला लगेच कळेल. आणि इथे आपला ॲडमिन पॅनल याला म्हणायचं, ज्याच्यामध्ये आपले हे मेनू असतात, ज्याच्यामधून आपण ब्लॉगमध्ये डिझायनिंग करतो, बदल करतो, त्याला ॲडमिन पॅनल म्हणायचं. तर हा ॲडमिन पॅनल आहे, ज्याच्यामुळे आपल्याला इथे मेनू वगैरे सगळे दिसतात साईडच्या भागामध्ये. तर आपल्याला सर्वात पहिले एक पोस्ट क्रिएट करावी लागेल. आता पहिलं तर आपण काय केलं, टायटल दिलं, डिस्क्रिप्शन दिलं आणि लगेच आपण इथे आलोय. आल्यानंतर पुढे काय करायचं, तर एक आपण पोस्ट किमान तयार करू किंवा अगोदर आपण सेटिंगने सुरुवात करू आणि त्याच्यानंतर पोस्टकडे येऊ. तर सेटिंगच्या बटनला आपण क्लिक करतो. इथे पहा सेटिंग्स असं लिहिलेलं आहे. मी तिथे क्लिक करतो.
क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा टायटल, अगोदर जे तुम्ही दिलं असेल त्याला इथे क्लिक करू शकता. बदलायचं असेल तर टायटल इथून बदलता येईल. तुम्हाला जे पाहिजे ते टाकू शकता. पुन्हा अगोदर समजा टाकलेलं वाटलं तुम्हाला बदलायचंय तर बदलू शकता. ओके, कारण की आता सध्या आपण ब्लॉग क्रिएट करत आहोत, अजून लोकांपर्यंत तो ब्लॉग गेलेलाच नाहीये, पोहोचलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही ब्लॉगचं टायटल बदललं तरी चालतंय. ठीक आहे, पण सारखे सारखे नंतर टायटल बदलू नका. आता सध्या आपण टायटल इथून बदलू शकतो. आता मी ब्लॉग टायटल असं दिलंय आणि इथे मी लिहितो ब्लॉग समजा ट्रायल. ब्लॉग ट्रायल बॅच 2 असं मी टायटल चेंज केले आणि सेव्ह करतो. हे बघा, टायटल जसं इथे चेंज झाले तसं इथे पण टायटल चेंज झाले. ब्लॉग ट्रायल टायटल 2 आणि इथे ब्लॉग ट्रायल टायटल 2 असं दिसतंय. या ॲरोला क्लिक केलं तर एकापेक्षा अधिक ब्लॉग जे असतात ते इथे दिसत असतात. माझा आत्ताचा हा ज्याच्यावर मी आता सध्या सेटिंग करतोय तो हा वरचा आहे. त्याच्या खाली शाबास गुरुजी आहे. त्याच्या खाली ब्लॉग डिझाईन ट्रेनिंग ही मागच्या बॅचमधली ट्रायल आहे. तर आपण सध्या इथेच क्लिक ठेवूया. जे इथे नाव दिसतंय ना त्याच्यावर ह्या सगळ्या आता मेनूंचा परिणाम होणार आहे. आता इथे मी जे काही चेंज करेल ते कशावर होईल? ब्लॉग ट्रायल बॅच 2 ब्लॉगवर होईल. याच्यात मी जे काही चेंजेस करेल ते बाकीच्यावर होणार नाहीत, या दोघांवर होणार नाहीत. त्यामुळे ज्याच्यावर चेंजेस करायचे तो सिलेक्ट ठेवावा लागेल. ठीक आहे, तर मी याला सिलेक्ट ठेवतो म्हणजे तो सगळ्यात वरती इथे दिसत आहे म्हणजे तो सिलेक्ट आहे आणि त्याचं टायटलही इथे दिसत आहे सेटिंगच्या आतमध्ये. ठीक, तर पहिलं झालं टायटल. टायटल तुम्हाला बदलायचं किंवा काय ते इथून करता येतं. पुढे काय? डिस्क्रिप्शन. आता डिस्क्रिप्शन कसं असावं, डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहावं, तर ते थोडक्यात सांगतो तुम्हाला. जस्ट मी या ठिकाणी आपला गुगल कीप नोट ओपन करतो जेणेकरून तुम्हाला थोडंसं अधिक प्रॅक्टिकली दाखवता येईल. हा माझा रेग्युलर वापरत असलेला आणि याच्यावर मी तुम्हाला दाखवतो. ओके, तर हे बघा डिस्क्रिप्शन शाबास गुरुजीचं ऑलरेडी लिहिलेलं आहे आणि हे वेबसाईटवर आपल्या ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेलं आहे. तर याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, तर हे मराठीत लिहिलं आहे, हे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही दोन्ही पद्धतीने लिहू शकता, पण इंग्लिशला प्राधान्य असेल कारण की सर्चिंग इंग्लिशवर केली जाते आणि इंग्लिशच आपल्याला अल्गोरिदमला कामाला येते मराठीपेक्षा. ठीक, तर तुम्ही लिहिताना दोन्हीत लिहिलं तरी काही अडचण नाही. तर या ठिकाणी आपण काय लिहिले पहा, दिस इज अ नंबर 1 प्लॅटफॉर्म टू लर्न अबाउट व्हॉट्सअप बटन चॅटबॉट मेकिंग, व्हिडिओ कोर्स क्रिएशन, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम, वेबसाईट, लीड जनरेशन वगैरे वगैरे. आता इथे जे काय लिहिले, आता हे काय आहे, हे मी ज्या कॉन्टेंटला धरून सगळ्या पोस्ट लिहील किंवा माझा ज्या पद्धतीने कार्य आहे, तर ते कुठल्या कुठल्या कोर्सेस कशाबद्दल कार्य आहे, तर त्याचे कीवर्ड्स आहेत हे. कारण की कोणाला हे शिकायचं असेल तर यापैकीचा कीवर्ड सर्च केला जाईल. म्हणजे जसं की कोणाला कोर्स नवीन तयार करायचा आहे आणि कोर्स शिकायचा आहे किंवा कोर्स तयार करायला शिकायचा आहे, तर तो गुगलवरती जाईल आणि काय टाकेल, हाऊ टू क्रिएट कोर्स, हाऊ टू लॉन्च कोर्स असं काहीतरी टाकेल ना. तर त्या पद्धतीचे या ठिकाणी ऑलरेडी आलेले आहेत सगळे. ज्यांना लीड जनरेशन शिकायचे, ज्यांचे स्वतःचे बिझनेसेस आहेत, सर्व्हिस बिझनेस किंवा काय, आणि त्यांना नवीन क्लायंट हवे आहेत, तर लीड जनरेशन, हाऊ टू जनरेट लीड्स फॉर कोचिंग बिझनेस असं काहीतरी तो सर्च करेल. तर या ठिकाणी आपण तशा प्रकारचे कीवर्ड्स इथे दिलेले आहेत. कीवर्ड्स म्हणजे काय, की ज्या विषयावर आपण काम करतोय त्या विषयात काय सर्च करून लोक आपल्याकडे येतील किंवा त्या बिझनेसला काय सर्च केलं जाईल लोकांनी शोधायसाठी. तर या प्रकारचे हे याच्यामध्ये आलेलं आहे आणि हे स्पेसिफिक एक पॅरेग्राफ आहे, नुसते काही कीवर्ड नाही आहेत हे. तर या प्रकारे हे आपण सगळं लिहिलेलं असलं पाहिजे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि नेमकं कोणासाठी करतोय तर मी ते स्पष्ट लिहिलेलं आहे. ह्या सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या कोचिंग बिझनेस ऑटोमेशन टेक्निक्स विथ व्हॉट्सअप अँड जी सूट ॲप्लिकेशन फॉर टीचर्स, ट्रेनर, कोचेस, कन्सल्टंट अँड काउन्सिलर्स. तर हे असं ठळक पद्धतीने इथे लिहिलेलं असतं. तसं तुमच्या बाबतीत, तुमच्या ब्लॉगच्या बाबतीत तुम्ही कशाविषयीच्या पोस्ट लिहित आहात तशा प्रकारचं डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहावं लागेल. इंग्लिशमध्ये लिहा आणि त्याचं ट्रान्सलेशन तुम्ही मराठीतही लिहा आणि हे जशाच तसं उचला आणि कॉपी करून आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहा, म्हणजे टाका. इथे मी टाकतो. हे किती 500 वर्ड्सपर्यंत लिहिण्यासाठी इथे संधी आहे. डिस्क्रिप्शनला आपण क्लिक करू शकतो. हे जास्त वर्ड होत आहेत म्हणून इथे कटलेलं आहे. तर आपण फक्त इंग्लिशवालं डिस्क्रिप्शन ठेवूया.
आणि सेव्ह करूया. हे डिस्क्रिप्शन आहे. या डिस्क्रिप्शनमुळे गुगलला समजतं की तुम्ही कशाविषयी ब्लॉग तयार केला आहे, कुठल्या पोस्ट याच्यावर येणार आहेत. तर या गोष्टी असतात. उगीच काहीतरी लिहायचं म्हणून लिहायचं नसतं डिस्क्रिप्शनमध्ये. तर या पद्धतीने आपण ब्लॉग टायटल दिलं, डिस्क्रिप्शन दिलं. डिस्क्रिप्शन काय लिहायचं सध्या तुमच्याकडे तयार नसेल आता, पण तुम्ही नुसतं डिस्क्रिप्शन एवढं त्याच्यात टाकून ठेवा. ठीक, चला पुढे. आता इथे आहे ब्लॉग लँग्वेज. ब्लॉग लँग्वेज हे काय आहे? आता हा आपला ब्लॉग. आता इथे आल्यावर हे जे काही दिसते सगळे, इथे जे काही मेनू दिसतील ना, जे मेनू इथे दिसतील आजूबाजूला सगळे काही, तर ते सगळे इथे इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट असल्यामुळे इंग्लिशमध्ये दिसतील. तुम्ही भले पोस्ट मराठीत लिहिल्या तरीही इथे इंग्लिश लँग्वेज असली तरीसुद्धा आपल्या पोस्ट मराठीतच दिसतील. पण तुमचे वाचक फार ग्रामीण भागातील, फार म्हणजे अगदी इंग्लिश न येणारे असे असतील, किंवा तशा लोकांसाठी तुम्ही पोस्ट लिहिताय की ज्यांना इंग्लिशचं काहीच येत नाही, त्यांना मेनू पण वाचता येण्याची इतपत पण इंग्लिश येत नाही. तर अशांसाठी तुम्हाला जर का लिहायचं असेल लेख आणि तुमचा तशा लोकांसाठी ब्लॉग असेल, तर तुम्ही इथून लँग्वेज चेंज करू शकता. मग ते सगळे मेनू जे आहेत ना ते मराठीत दिसतील. पोस्ट तर मराठीतच राहतील इंग्लिश लँग्वेज घेतली तरीसुद्धा. त्याच्यामुळे प्रिफरेबल असेल इंग्लिश. तुमचा क्राऊड निदान मेनू वाचण्या इतपत तरी इंग्लिश येत असेल तर इंग्लिशच ठेवलेलं चांगलं. पण शेवटी का गरजेचं आहे लँग्वेज चेंज करणं किंवा का नाही, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. तर मेनू वाचण्या इतपत तर इंग्लिश मला वाटतं की तुमच्या टार्गेट क्राऊडला येतच असेल. पण असा एखादा अपवादात्मक असू शकतो की म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्ही लिहिताय ते इंग्लिश अजिबात वाचू शकत नाहीत, मेनू इतपत पण त्यांना कळत नाही, तरच तुम्ही हे करू शकता. ओके, रंजना मॅडम, तुम्हाला ब्लॉग तयार करता आला नाही याचा अर्थ तुम्ही काल नसाल. आणि आज पण मी सांगितलेली प्रक्रिया जी आहे, फक्त 9 डॉटला क्लिक करायचं आहे आणि ब्लॉगर या ऑप्शनला क्लिक करायचं, झालं. ब्लॉग तयार व्हायला काय लागतंय, पुढे टायटल सांगितलं जातं आणि डिस्क्रिप्शन, त्याच्यात काही डमी सध्या टाका, नंतर सेटिंगमध्ये आल्यावर तुम्ही चेंज करू शकता ना. तुमचा ब्लॉग तयार व्हायला 1 मिनिट पण नाही लागत. आता इथून पुढे ते नुसतं तयार झालंय अकाउंट, पण त्याच्यात खास विशेष जे काय करायचे ते आता चालू झाले, जे मी आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. ठीक, चला तर आपण आता जे काय अगोदर डमी टायटल आणि या सगळ्याबद्दल बोललो, त्याच्यानंतर आता आपलं झालं सुरू. इथे टायटल चेंज केलं, डिस्क्रिप्शन चेंज केलं, लँग्वेज आपल्याला शक्यतो चेंज नाही करायची गरज पडेल, पण पडली तर करू शकता. पासवर्ड मागते याचा अर्थ तुमचं गुगल क्रोम लॉग इन नाही. लॉग इन करणं आवश्यक आहे. तुमच्या ईमेल आय डीचा पासवर्ड तिथे टाकावा लागेल. नसेल तर तुम्ही त्याला रिकवर करू शकता, पण ती एवढ्या लवकर प्रोसेस होणार नाही आता चालू सेशनमध्ये. सेशन झाल्यानंतर लॉग इनची प्रोसेस करा. हे लॉग इन असणं गरजेचं आहे गुगल क्रोममध्ये. ओके, चला पुढे. तर रंजना मॅडम, तुम्ही आता सध्या बघण्यावर फोकस द्या. तो पासवर्ड नवीन क्रिएट करण्यात जर फोकस गेला तुमचा तर आजचं सेशन तुम्हाला काहीच कळणार नाही. त्याच्यामुळे तो नंतर पासवर्ड रिक्रिएट करा किंवा त्याला म्हणजे फॉरगॉट करून नवीन तयार करा. तर इकडे आपण आलोय अडल्ट कॉन्टेंट. आता इथे आहे शो वॉर्निंग ब्लॉग टू रीडर्स. तर ह्याला ऑन ठेवायचं कधी आणि कधी नाही ठेवायचं. जर तुमच्याकडे असा काही कॉन्टेंट असेल किंवा तुम्ही ब्लॉगवर असा काही कॉन्टेंट टाकत असाल जो मुलांसाठी नाही, तरच याला ऑन करा, अन्यथा ऑन करण्याची गरज नाही. काही असतात बघा, काही कॉन्टेंटच असा असतो की ज्याला पॉलिसीनुसार 18 वर्षाच्या आतल्या लोकांना तो बघायला द्यायचा नसतो. तर तसं मला वाटतं आपल्यापैकी तर कोणी नाहीच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे ऑन करण्याची गरज नाही. पण तरीही तुम्हाला सांगितलं फक्त की का करायचं असतं ऑन किंवा बंद, हे ठेवायचं बंद की चालू. तर बंद ठेवावं लागेल शक्यतो. इथे आहे फेविकॉन. फेविकॉन काय प्रकार आहे तर लक्षात घ्या, फेविकॉन काय असतो. आता इथे बघा दिसतंय तुम्हाला ब्लॉग टायटल आणि इथे काय दिसतंय, ब्लॉगरचा लोगो. इथे गुगल कीप आणि त्याच्या शेजारी काय दिसतोय, कीपचा लोगो. आता इथे आपण आणखी एक टाकूया, शाबास गुरुजी. शाबास गुरुजी blogspot.com. आता इथे शाबास गुरुजीचा लोगो दिसतोय, इथे ब्लॉगरचा लोगो नाही दिसत. तुमच्या सगळ्यांकडे ब्लॉगरचाच लोगो दिसेल. मग हे कसं बदलायचं तर ते पहा, त्यालाच म्हणतात फेविकॉन. ठीक आहे, याला म्हणायचं फेविकॉन. तर मग हा फेविकॉन इथून आपल्याला चेंज करायचा असतो. ह्याला क्लिक करायचं आणि चूज फाईलला क्लिक करून
तुमच्या गॅलरीमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये फोल्डरमध्ये कुठेतरी ती इमेज ठेवलेली असेल, तर ही इमेज तुम्हाला लागेल याची 100 KBची आणि स्क्वेअरमधली इमेज पाहिजे आहे, चौकोनी आकाराची पाहिजे आहे, तर ते तुम्हाला इथे फिट होईल. तर या पद्धतीने तुम्ही चौकोनाच्या आकारातली स्क्वेअर इमेज तयार करा 100 KBच्या आतमधली आणि तिथे तुम्ही ती सेव्ह करू शकता. या पद्धतीने शाबास गुरुजीचा असा लोगो इथे आलाय. यालाच फेविकॉन असं म्हणतात. तर तो फेविकॉन तुमचा पण येईल. ठीक आहे ना. तर हा जसा ब्लॉगरचा लोगो इथे आलाय तसं तुमचा लोगो येईल. तर या प्रकारे ओके. तर इथे फेविकॉन चेंज कसा करायचा आणि ते नेमकं काय हे तुम्हाला आता कळलं असेल फेविकॉन बद्दल. थोडंसं पुढे जाऊया. प्रायव्हसी विजिबल टू सर्च इंजिन याला ऑन करणं आवश्यक आहे, तरच तो ब्लॉग आपला सर्चिंगमध्ये येईल, अन्यथा ब्लॉग सर्चिंगमध्ये येणार नाही हे जर बंद ठेवलं तर. यानंतर इथे आहे पब्लिशिंग. तर पब्लिशिंगमध्ये सध्या इथे काही करायची गरज नाही आहे तुम्हाला, पण करायचंच असेल तर इथे तुम्ही क्लिक केलं तर तुमचा जो वरती URL आहे, जसं बघा इथे आहे shabasgurujiblogspot.com आणि इथे आहे योगा विथ सुभाष blogspot.com. याला म्हणतात URL, आपल्या ब्लॉगचा URL, ब्लॉगची लिंक. ओके. लिंक आणि URL हे मी बदलून शब्द जरी वापरले तरी त्यांचा अर्थ एकच आहे असं लक्षात घ्या. ही लिंक म्हणजे कुठलीही लिंक म्हणजे URL. कशाची लिंक असो, यूट्यूबची असो लिंक, एखाद्या व्हिडिओची किंवा काहीही, त्याला URLच म्हटलं जातं किंवा एक लिंक म्हटलं जातं. ठीक. तर ह्या जो URL आहे याचा इथे काय आहे, योगा विथ सुभाष. ओके. आता हे आपल्याला समजा वाटलं बदलावं तर मग ते इथून बदलता येतं. इथून बॅक जाऊया. इथं योगा विथ सुभाष मी इथे लिहिलेलं आहे, याला मी चेंज करू शकतो. पण हे वारंवार करायचं नसतं. एकदा ब्लॉग प्रसिद्ध झाला, लोकांकडे तुम्ही पोस्ट शेअर करायला लागलात आणि त्याच्यानंतर हे जर चेंज केलं तर त्या लिंक सगळ्या इनॅक्टिव्ह होतात. समजा आता मी योगा विथ सुभाष बडे blogspot.com असं असताना एखादी पोस्टची लिंक लोकांना शेअर केली आणि काही वेळानंतर मी अचानकच हे नाव बदललं आणि सेव्ह म्हटलो, ती लिंक डिॲक्टिवेट होणार. त्याच्यामुळे नाव सारखं बदलू नका. जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकत नाहीत आणि लोकांना पब्लिश करत नाहीत तोपर्यंत तुम्ही बदललं तरी काही हरकत नाही. ठीक. आणि त्यानंतर जरी बदललं तर तुम्ही हे गृहीत धरा की आपल्या आतापर्यंत गेलेल्या सगळ्या लिंक डिॲक्टिवेट होणार आहेत, ते मला चालेल तरच बदला. ठीक आहे ना. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. काहींनी काल विचारलं होतं की मला टायटल बदलता येईल का, मला माझी लिंक बदलता येईल का, तर हे या पद्धतीने बदललं जाऊ शकेल. ठीक. पण ते किती वेळा आणि का बदलायचं, कधी बदलायचं याचेही पण काही भान आपण ठेवलं पाहिजे, ते मी आत्ता सांगितल्याप्रमाणे. तर ह्याला चेंज करायचं तर करू शकता, मी सध्या नाही करत आणि सेव्ह करतो. सेव्ह करायला विसरू नका. तर या पद्धतीने आपली लिंक काय आहे ती आपल्याला इथे दिसत असते. खाली येऊ. आता इथे आहे कस्टम डोमेन. कस्टम डोमेन म्हणजे काय की समजा उदाहरणार्थ इथे आपण टाईप करूया shabasguruji.com. स्पेलिंग मिस्टेक झाली. ओके. shabasguruji.com इथे आलंय आणि याच्यात असं blogspot.com किंवा इतर काहीच नाहीये, डायरेक्ट shabasguruji.com. याला म्हणतात कस्टम डोमेन. फक्त आपलं नाव, बाकी काहीच नको. तर हे म्हणतात एकदम प्रोफेशनल स्टाईल याला म्हणतात. ना blogspot.com ना झंझट ना काही. तर हे जे आहे ना याला म्हणतात कस्टम डोमेन. तर हे डोमेन आपल्याला अगोदर विकत घ्यावं लागतं. सध्या सुरुवातीला तुम्ही जस्ट आत्ता सुरू केलं त्याच्यामुळे लगेच विकत नाही घेण्याची गरज. जरा चांगला सेटअप झाला, व्यवस्थित 1-2 वर्ष काम केलं आणि तुम्हाला वाटलं की माझं इम्प्रेशन blogspot.com पेक्षा अजून म्हणजे थोडंसं नाव पण माझं असेल तर अजून बरं होईल. तिथे आपलं नाव अगोदर असतं पण मागे blogspot.com हे लागलेलं असतं. पण ते नको असेल, काढायचं असेल तर मग आपल्या नावाचं .com, .in वगैरे डोमेन आपल्याला नंतर भविष्यात विकत घ्यावं लागू शकतं. सध्या लगेच विकत घ्यावंच असं काही गरजेचं नाही आहे. कित्येक आत्तापर्यंत आपण जुने ब्लॉगसुद्धा बघतोय, हे पहिल्याच blogger.comच्या याच URLने सुद्धा सुरू आहेत. ठीक आहे. पण त्यामुळे थोडंसं काय होतं भविष्यात
बघणाऱ्यांचा दृष्टिकोन इथे समजतं त्यांना हे सगळं फोक्टम काम चालवलेलं दिसतंय. बस एवढाच फरक आहे, बाकी काही विशेष नाही आहे. ठीक, चला तर मग आपण हे बदलण्याची गोष्ट सध्या मी नाही करत आहे. तुम्ही जसं आहे तसंच या डोमेनने चाला, कारण की याला थोडा खर्च लागू शकतो. दर वर्षाला 1000-1200 रुपये तुम्हाला या फक्त नावासाठी लागतात. त्याच्यामुळे तुमची भविष्यात तशी जर का मानसिकता झाली तर करू शकाल. पुढे आहे HTTP रिडायरेक्ट. ह्याला ऑन ठेवायचंय तुम्हाला. आणि HTTP रिडायरेक्ट का ऑन ठेवायचंय ते पण सांगतो. इथे माझं समजा हे आहे, इथे जर क्लिक केलं आपण, आत्ता आहे ना माझा URL, आत्ताचा ब्लॉग चालू असलेला योगा विथ सुभाष, तर याला आपण इथे टच केलं तर इथे दिसतं कनेक्शन इज सिक्युअर. shabbasguruji.com ची जी वेबसाईट आहे तिथे पण जर का क्लिक केलं आपण, कनेक्शन इज सिक्युअर असं दाखवलेलं असतं. तर ते तुमचं इथे जर का ऑफ असेल तर तिथे कनेक्शन सिक्युअर येणार नाही. त्याच्यामुळे याला ऑन करणं गरजेचं आहे. तर हे ऑन केलं म्हणजे कनेक्शन सिक्युअर होतं आणि थोड्याफार प्रमाणातलं प्रोटेक्शन आपल्या वेबसाईटचं वाढतं आहे. त्याच्यामुळे याला करणं गरजेचं आहे. ओके, चला तर इथपर्यंत आपण पोहोचलोय. स्टेप बाय स्टेप अगदी हळूहळू चालू आहे, फार स्लोली. डिस्क्रिप्शन, टायटल, डिस्क्रिप्शन ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत पुढे आलोय. फेविकॉन म्हणजे काय तर इथला लोगो आणि प्रायव्हसी ऑन केलेली आहे, म्हणजे की सगळ्यांना तो सर्चिंगमध्ये येईल आपला ब्लॉग. आणि यानंतर आहे ब्लॉग ॲड्रेस, तो सुद्धा आपण चेंज करू शकतो, हे पण बघितलं. आणि हे रिडायरेक्ट HTTP म्हणजे सिक्युअर कनेक्शन गरजेचं आहे म्हणून त्याला ऑन केलं आहे. आणि ते आहे परमिशन्स, तर ह्याच्यात काही छेडछाड करायची गरज नाही. पोस्ट, तर इथे सुद्धा सुरुवातीला आत्ता लगेच काही छेडछाड करण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही जास्त पोस्ट लिहाल आणि तेव्हा तुम्हाला असं वाटलं की माझ्या एका मुख्य होम पेजवर एक पोस्टच्या खाली आणखी बाकीच्या पोस्ट दिसाव्यात, तर त्या किती 7, 10, 15 किती ठेवायच्या, तर ते तुम्ही इथे तसं बदलू शकता. 7 पोस्ट इथे डिफॉल्टमध्ये दिलेलं असतं, तुम्ही त्याला कमीही करू शकता आणि जास्तही करू शकता. पण याने काही फार असा काही मोठा फरक पडत नाही आपल्या ब्लॉगवरती. ओके, यानंतर आहे इमेज लाईट बॉक्स. हे डिफॉल्ट ऑनच असेल, ऑनच राहू द्या, बाकी काही इथे नाही करायची गरज. ओके, इथे करण्याची गरज आहे टाइम झोन. आता इथे बघा, डिफॉल्ट टाइम झोन GMT 800, स्पेसिफिक टाइम लॉस एंजल्स, म्हणजे हा इंडियन टाइम नाही. तर टायमिंग आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे. तर इथे मी क्लिक करतो आणि इथे आपल्याला इंडियन टाइम झोन घ्यायचा आहे. तर मग आपण इथे तुम्हाला शोधायचं आहे 5:30 आणि कोलकाता. आपण थोडंसं खाली जाऊया. हे बघा इथे आलेलं आहे 5:30 इंडियन स्टँडर्ड टाइम कोलकाता. याला आपण क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. मग इंडियन टाइम इथे सिलेक्ट झाला. म्हणजे कोणी आपल्या पोस्टवरती कमेंट केली, आपण पोस्ट केली, तर तो जो टायमिंग तिथे दाखवेल तो इंडियन टाइम प्रमाणे दाखवेल. तुम्ही जर हा टाइम झोन चेंज नाही केला तर मग आपल्याला ती पोस्ट म्हणजे वेगळ्या टाईमला दिसेल इंडियन टाईमनुसार. म्हणजे कमेंट वगैरे आली, कुठं काय काय झालं, तर ते सगळं टायमिंग जे त्याचा येणार आहे तर तो इंडियन टायमिंग प्रमाणे असला पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी टायमिंग चेंज करणं अतिशय गरजेचं आहे. डेट हेडर फॉर्मॅट, तर डेटचा फॉर्मॅट आपण पोस्ट करतो, पब्लिश करतो, त्यावेळेस तिथे एक टाइम स्टॅम्प लागला जातो आणि ही पोस्ट कधी या ब्लॉगवरती आलेली आहे, कधी पब्लिश झालेली आहे हे तिथे दाखवलं जातं. मग त्या ठिकाणी हे टायमिंग डेट फॉर्मॅट कसा ठेवायचा आहे तुम्ही यापैकी चॉईस करू शकता. याने काही मोठा फरक पडत नाही, कुठलाही जरी असला तरी. फक्त व्ह्यूअरला कळलं पाहिजे किंवा फेब्रुवारी 2014, 2024 हे थोडंसं कळायला अवघड आहे. हा फॉर्मॅट जरा सोपा वाटतो. बुधवार फेब्रुवारी 14 फेब्रुवारी 2024 असा आहे. तुम्हाला यापैकी दुसरा कुठला आवडत असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता. पण याने काही मोठा फरक पडत नाही, पण टाइम झोनने मात्र चांगला फरक पडेल. तर टाइम झोन आपल्याला बदलणं कंपल्सरी गरजेचं आहे.
ओके, तर टाइम स्टॅम्पचा तुम्ही फॉर्मॅट जो पाहिजे तो तुम्ही ठेवू शकता. आणि खाली आल्यावर मेटा टॅग वगैरे इथे सध्या काही करायचं नाही. ओके, आता तुम्ही सगळे काही नवीन आणि फ्रेशर आहात, तर मी जेवढ्या सांगितल्या तेवढ्या फ्रेशरसाठी ट्रेनिंग आपलं सेटिंग्स तेवढ्या आत्ता सध्या गरजेच्या आहेत. तर या पद्धतीने एवढ्या सेटिंग तुम्ही करून घ्या आत्ता मी ज्या सांगितल्या तशा. आणि 2 मिनिटात आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊया. पटापट करायचं आहे. आणि ज्यांचं झालं त्यांनी डन टाईप करायचं आहे, DONE डन. ठीक, चला तर रिपीट करतो. आपण इथे आहोत लेआउटमध्ये. लेआउटमध्ये आल्यानंतर आपला हा सगळ्यात पहिला नावबार होता, तो आपण तर बंद केला आहे. हेडर नावबारच्या खाली असतो हेडर. तर इथे हा दिसतोय हेडर. हेडर कुठपर्यंत? हे हे जी काय स्काय कलरची जी इमेज आहे ना, तो हेडर आहे. आणि हेडरच्या जस्ट खाली आल्यावर आपल्याला दिसतंय क्रॉस कॉलम. ठीक आहे, आणि इथे होतं गॅजेट ॲड करायला एक ॲड गॅजेट नावाची फंक्शनॅलिटी. त्या ॲड गॅजेटला आपण क्लिक केलं आणि त्याच्यातून आपण गॅजेट घेतला. जस्ट की मी इथे क्लिक करून पाहतो. पेजेस ॲड करायचं असल्यामुळे गॅजेटला क्लिक केल्यावर आपण काय चॉईस केलं? पेजेस. पेजेस नावाचा गॅजेट घेतला. हा पेज बनवण्यासाठी असतो म्हणून याला नाव आहे पेजेस. बाकीच्याबद्दल थोडक्यात एका लाईनमध्ये सांगतो तुम्हाला. हे HTML जावास्क्रिप्ट जे आहे तिथे तुम्हाला काही कोड वगैरे टाकण्याची संधी म्हणजे टाकता येतो. आणि ब्लॉग आर्काइव्हचा तर जास्त काही फायदा नाही होणार. पेज हेडर. पेज हेडर म्हणजे हे पेज आणि तुम्हाला वरती हेडर एखादी इमेज वगैरे जोडायची असली तर तुम्ही जोडू शकता. ब्लॉगच्या तिथे म्हणजे एक वेगळं तुमची जुनी जी आता स्काय कलरची इमेज दिसते ती टोटल काढून टाकून दुसरा हेडर तुम्ही टाकायचा असेल तर ह्याला क्लिक करून तुम्ही हेडर ॲड करू शकता. फक्त ते हेडरमध्ये करावं लागेल. इथे खाली आलो आपण फॉलोअर्स. तर फॉलोअर्स तुमच्या ब्लॉगवरती किती आहेत सध्या हे तुम्हाला दाखवायचं असेल तर हे गॅजेट ॲड करावं लागेल. इमेज समजा तुम्हाला एक काहीतरी इमेज तुम्हाला दाखवायची स्वतःची बाजूला साईडला या भागामध्ये या भागामध्ये खाली कुठेतरी इथे एखादी इमेज तुम्हाला दाखवायची आहे. तुमची स्वतःचा फोटो असो किंवा अजून काही असली कुठली पण इमेज ॲड करायची असेल तर इमेज नावाचं गॅजेट ॲड करावं लागतं. लेबल्स म्हणजे की आपल्या पोस्टला आपण कॅटेगराईज करतो. फोल्डर जसे आपण बघितले कॉम्प्युटरमध्ये फोल्डर असतात आणि कीप नोट्समध्ये पण फोल्डरलाच लेबल म्हटलं जातं. तसं इथे फोल्डरला लेबलच म्हटलं जातं. तर लेबल असे तुम्हाला ॲड करायचे असतील तर लेबल्ससुद्धा गॅजेट म्हणून इथे ॲड करावं लागेल. असं काही वेगळं. तुम्हाला वेगवेगळ्या लिंक्सचं कलेक्शन, विकिपीडियाची लिंक, अमक्याची लिंक, तमक्याची लिंक, भरपूर सारे लिंक ॲड करून ठेवायचे असतील एका विशिष्ट सेक्शनमध्ये तर तुम्हाला लिंक गॅजेट ॲडचा वापर करावा लागेल. पॉप्युलर पोस्ट दाखवायचे असतील तर पॉप्युलर पोस्टचं तुम्हाला गॅजेट ॲड करावं लागेल. याच्यात एडिट वगैरे काहीच नाही करावं लागत. फक्त पॉप्युलर पोस्ट नावाचं गॅजेट ॲड करून सोडून द्यायचं. बस, बाकी काही नाही. तर असे हे प्रत्येक गॅजेट तुम्हाला कॉन्टॅक्ट फॉर्म लावायचा असेल जसं शाबाज गुरुजीच्या इथे ह्या डिझाईनवर जसं एक फॉर्म लावलेला आहे बघा, कॉन्टॅक्ट फॉर्म. असल्या प्रकारचा एक थोडासा वेगळा का असेल पण कॉन्टॅक्ट फॉर्म तुम्हाला ॲड करायचा असेल तो करता येईल. तर त्यासाठी आपल्याला हे सगळे गॅजेट जे असतात ते या पद्धतीने काम. तुमच्या blogspot.com वरती विकिपीडिया ॲड करून ठेवायचं असेल तर तो सुद्धा इथून तुम्हाला ॲड करता येतो. ठीक, तर एक आपण सध्या तरी पेजबद्दल बोलत होतो तर मी पेजेस हा इथे घेतला गॅजेट या ठिकाणी. आता इथे पेजेस घेतल्यावर काय प्रॉब्लेम होईल? भला मोठा प्रॉब्लेम होईल. कारण की पेजेस आपल्याला वरती हेडरला पाहिजेत आणि आपण साईड बारमध्ये केल्यावर ते साईड बारला पेजेस दिसतील. तर वरती हेडरला येणारच नाहीत. तर त्याच्यामुळे हे जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला समजून घ्यायचं की हा कुठे इम्प्लिमेंट होणार आहे हा भाग. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला कुठला गॅजेट ॲड करावा असं वाटतोय तर ते नीट लक्षात घ्या. तर हा हेडरच्या खाली असल्यामुळे इथे ॲड होणार आहे. हेडरच्या खाली म्हणजे इथे ॲड होणार आहे. मग इथे काय ॲड करायचं आहे तुम्हाला तर पेजेस. तर म्हणून तुम्ही पेजेसचा गॅजेट इथे घेतला आहे किंवा घ्यायचा आहे. आपण गॅजेट तसा कुठलाही घ्यायला काही इथे बंधन नाहीच आहे. पण पेजेस
योग्य वाटतात ना त्या ठिकाणी, म्हणून मी पेजेस घेतला. आणि मग पेजेस घेतल्यानंतर ऑटोमॅटिकच आपल्याकडे हे पेजेस डिफॉल्टमध्ये लिहिलेलं असतंच आणि होम पेज ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये येतच असतं. आणि मग बाकीचे फक्त काय आपण या पद्धतीने ॲड केलेत. पेजचं नाव URLच्या जागी हॅश टाकून सेव्ह केलंय बस. अशा प्रकारे आपण स्वतः 2 पेजेस तयार केले. नंतर याच्यात तुम्हाला वाटलं बा हे कॉन्टॅक्ट असच्या ऐवजी मला लिहायचंय वेगळं काहीतरी, अबाउट असच्या ऐवजी वेगळं काहीतरी, तर तुम्ही लिहू शकता. जसं की अबाउट असच्या इथे समजा तुम्ही एडिटला क्लिक करू शकता आणि ते तुम्हाला वाटलं वेगळं लिहावं तर तुम्ही याला बदलू शकता. आमच्याविषयी असं लिहा आणि सेव्ह म्हणा. इथे पण सेव्ह. आणि खालीवर करायचं असेल आमच्याविषयी थोडं अगोदर आणि कॉन्टॅक्ट शेवटी, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. ह्याला बघा, ह्याला वर पाठवा, तर हा वर आला, हा खाली गेला ऑटोमॅटिक. सेव्ह करून घ्या आणि इथे पण सेव्ह करून घ्या. खालच्या भागात इथे कदाचित थोडंसं मी बाजूला सरकवतो स्वतःला. इथे सेव्ह करायला विसरू नका खालच्या बाजूला. तर या पद्धतीने आपण पेजेस तयार केले आणि इकडे रिफ्रेश करून पहा. हे पहा आमच्याविषयी मराठीत आलंय आणि हे इकडे कॉन्टॅक्टस अगोदर होतं ते नंतर पण आलंय. तर या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक इथे तयार झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण पेज तयार केले. तर हे थोडंसं प्रॅक्टिसने जमेल. तुम्ही फर्स्ट टाइम बघत आहात तर लगेच सगळ्या गोष्टी कदाचित पटापट लक्षात राहतही नसतील. पण समजून काय घ्यायचं की याचं स्ट्रक्चर कसं आहे, हेडर कुठे, हेडरच्या खाली काय आहे आणि मग तिथे आपण जे ॲड करतो ते कुठे इम्प्लिमेंट होतं, एवढ्या गोष्टी कॉमन सेन्सने आपल्या लक्षात घ्यायच्यात. आता गॅजेट म्हणजे काय की अशी एक नवीन फंक्शनॅलिटी त्याच्यात ॲड करतोय आपण, त्याला गॅजेट म्हणतात. गॅजेटचे वेगळे अजून वेगळे प्रकार आहेत. पेजचं गॅजेट, अमुक गॅजेट, तमुक गॅजेट. आता इथे बघा ब्लॉग आर्काइव्ह वगैरे असं काय आहे, ह्याला म्हणतात साईड बार. ही जी पोस्ट आहे ना, ह्या पोस्टच्या इकडचा उजवीकडचा जो भाग आहे, हे सर्च वगैरे हे दाखवलंय, तर हा आहे साईड बार आणि हा मेन पोस्टवाला भाग. इथे बघा खाली क्रॉस कॉलम, इथे जे आपण बघितलं त्याच्या खाली आहे पोस्ट आणि इथे आहे साईड बार. तर या ठिकाणी आपण आता ॲड गॅजेट जर इकडे केलं तर ते कुठे इम्प्लिमेंट होणार, इथे होणार. मग आता अबाउट असच्या वरती घ्यायचा गॅजेट की खाली घ्यायचा ते एवढं आपण ठरवू शकतो. आता या ठिकाणी बघा हे सर्च ब्लॉकच्या वर गॅजेट दाखवला आहे आणि मग तो गॅजेट एकदा ॲड केल्यानंतर आपण बदलून पाहूया म्हणजे तुम्हाला आणखी क्लॅरिटी येईल. तर मी ॲड गॅजेटला क्लिक करतो आणि इथे मी हा फॉलोअरचा गॅजेट वापरतो. काय नाव, फॉलोअर्स. मी क्लिक करतो पहा आणि सेव्ह करतो आणि इथे पण सेव्ह करतो आणि इकडे रिफ्रेश करून पाहूया कुठे आला हा, सर्च ब्लॉकच्या वर. कशाच्या वर, सर्च ब्लॉग्स, सर्च दिस ब्लॉकच्या वर आलेला आहे फॉलोअर्स. तर आपण इकडे बघूया काय नेमकं कुठं. आता याच्यावरती अजून तरी नाही आहे, रिफ्रेश केल्यावर दिसेल. हे बघा इथे काय आलं, फॉलोअर्स आणि 0 फॉलोअर्स आहे सध्या. फॉलो बटन पण आहे. तर तुमचं हे फॉलो बटन तुम्हाला वाटतंय की बा अबाउट मीच्या खाली पाहिजे, तर कसं करणार त्याला खाली, तर हे फॉलोवर आहे आणि इथे अबाउट मी आहे. मग आपण याला असं खाली घ्या आणि इथे कुठे तुम्हाला ॲडजस्ट करायचे अबाउट मीच्या खाली ना, मग इथे सोडा आणि इथे सेव्ह करा आणि पुन्हा रिफ्रेश करून पहा. झालं ॲडजस्टमेंट. सगळं सोपं आहे, फक्त खालीवर करायचं आहे माऊसने पकडून. तुम्हाला असं काही, आता फॉलोअर्सला काय केलं, फक्त गॅजेट ॲड केलाय, काहीच केलं नाही आहे. ॲड केलं आणि सेव्ह केला आणि त्याला जिथे पाहिजे तिथे, खाली पाहिजे का वर पाहिजे तेवढं आपण सिलेक्ट केलं आणि झालं काम. बाजूला येऊ आणि इथे गॅजेट आपल्याला आणखी ॲड करायचं असेल, इथे बघा आणखी, तर आपण आणखी करू शकतो. जोपर्यंत हा ॲड गॅजेट हटत नाही इथून तोपर्यंत तुम्ही ॲड करू शकता. आता तेच बघा ना, इथे जिथे क्रॉस कॉलम होता इथे एक गॅजेट मी ॲड केला, इथला ॲड गॅजेटचा ऑप्शनच निघून गेला. याचा अर्थ काय की या भागामध्ये या थीमच्या स्ट्रक्चरप्रमाणे एकच गॅजेट ॲड करता येण्याची परवानगी दिली आहे. कुणी दिली ही, या डिझाईनने दिलेली आहे. प्रत्येक डिझाईनचं थोडंफार वेगळं असेल, तर या डिझाईनने मात्र एकच गॅजेट ॲड करण्याची इथे परवानगी दिली असल्यामुळे एक गॅजेट ॲड झाल्यामुळे आता पुन्हा ॲड गॅजेट या भागामध्ये तरी उपलब्ध नाही. आणि तेच इथे साईड बारमध्ये बघितलं मी आत्ता जस्ट एक गॅजेट ॲड केला तरी पण अजून ॲड गॅजेट आहेच. मी पुन्हा ॲड गॅजेटला क्लिक करतो
आणि याच्यातला दुसरा एखादा गॅजेट ॲड करून पाहूया. समजा इमेजचा घेतो. इमेजला मी क्लिक करतो आणि या ठिकाणी आपण टायटल देऊ फक्त इमेज सध्या तरी. इमेज कॅप्शन पण इमेजेस ठेवतो सध्या. आता इथे लिंकद्वारे तुम्हाला इमेज घ्यायची तर घेऊ शकता. आपण करूया फ्रॉम कम्प्युटर, चूज फाईल आणि जस्ट आपण एक इमेज इथून टाकू. समजा ही टाकू. थोडा वेळ आपल्याला वाट पाहायची आहे इमेज तिथे प्रिव्ह्यू होईपर्यंत. तर दिसते इमेज. आपण सेव्ह करूया. आता इमेज इथे टाकलेली आहे मी, पण ती पाहिजे नेमकं कुठे आपल्याला? सर्च ब्लॉकच्या खाली पाहिजे, अबाउटच्या मी खाली पाहिजे, की नेमकं पाहिजे कुठे ती? तर मला वाटतं फॉलोवरच्या खाली घेऊ आपण तिला. आणि सेव्ह करू आणि इथे रिफ्रेश करून पहा. आता इथे इमेज आहे का? नाही ना. हा कुठला आहे? साईड बार. साईड बारमध्ये कुठे घेतला आपण? फॉलोच्या खाली. रिफ्रेश करूया. बघा ती इमेज इथे आलेली आहे, पण ती फार मोठी इमेज आहे, मोठी साईजची. त्याच्यामुळे ती तिथे परफेक्ट बसलेली नाही आहे. तर थोडी छोटीवाली इमेज आपल्याला तिथे घ्यावी लागेल. हे भरपूर बाहेर गेलेली आहे, म्हणजे किती साईड बारच्या त्या मापात बसत नाही आहे ती इमेज. आपण इथे एडिटला क्लिक करू आणि इमेज दुसरी घेऊ. छोट्या साईजची इमेज असायला पाहिजे. आता तरी थोडी चांगली आलेली आहे. तर या प्रकारे तर आपल्याला समजलं की आपण गॅजेट कशासाठी वापरतो. त्या गॅजेटच्या नावानुसार त्याचं कार्य काय असेल याचा अंदाज घेऊन तो गॅजेट नेमकं कुठे ॲड करायचा या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्यात आणि त्यानुसारच आपल्याला गॅजेट योग्य त्या ठिकाणी ॲड करायचं आहे. केल्यानंतर आपल्याला सिक्वेन्स चेंज करायची असेल तर ते पण करता येईल. तर अशा गोष्टी मी तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक ठिकाणी गॅजेट 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 जिथे जिथे दिसेल तिथे तुम्ही योग्य तो गॅजेट ॲड करू शकता. आता मी एका दोन ठिकाणी तुम्हाला वापरून दाखवलं आहे, सिक्वेन्स चेंज करून दाखवलं आहे. त्याच्यामुळे आता प्रत्येक गॅजेटवर तेच तेच पुन्हा करावं लागेल. म्हणून आता तुम्हाला ते सगळं समजलं आहे का? आणि समजलं असेल तर याप्रमाणे तुम्हाला ते करता येईल. फक्त ॲड गॅजेट जिथे तुम्हाला सांगितलं आहे तिथे यापैकी तुम्ही ॲड गॅजेट करू शकता. यापैकी नेमकं तुम्हाला कुठला पाहिजे असेल वापरायचा तर. ठीक. तर या प्रकारे आपण शेवटचा फक्त एक गॅजेट इथे वापरून पाहूया. इथे समजा आता इथे फुटर वगैरे आहे तर फुटर ब्लॉग आर्काइव. ओके चला फुटरमध्ये एक बार आपण क्लिक करू आणि इथे विकिपीडिया टाकू. साईड बारला पाहिजे होता खरा तर विकिपीडिया, पण जस्ट आपण ट्रायल म्हणून वापरूया आणि सेव्ह करतो. आणि पहा इकडे मी रिफ्रेश करतो आणि फुटरच्या तिथे टाकला असल्यामुळे खाली आपल्याला जाऊन पाहावं लागेल. हे बघा विकिपीडिया.
तर विकिपीडिया हा गॅजेट इथे खास म्हणजे व्यवस्थित नाही वाटणार. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इकडे विकिपीडिया इथे टाकू शकता, सर्च ब्लॉकच्या किंवा अबाउट मीच्या खाली असं कुठेतरी. तर योग्य ठिकाणी योग्य त्या गोष्टी ठेवल्या तर चांगलं वाटेल. उगीच कुठल्याही ठिकाणी काही ठेवून ते बरं नाही वाटणार. तर या ठिकाणी विकिपीडिया ऑलरेडी आलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही योग्य तो गॅजेट योग्य त्या ठिकाणी ठेवून ब्लॉगमध्ये आणखी काही गोष्टी ॲडिशन करू शकता. आणि शेवटी आता जाता जाता आठवण करून देतो की या प्रकारची जी डिझाईन आहे, तर कितीही जरी मी गॅजेट ॲड करून करण्याचा प्रयत्न केला, त्यातल्या थोड्या बहुत गोष्टी इकडून तिकडे हलवल्या, पण अशा प्रकारची डिझायनिंग होणे नाही. ठीक आहे. तर तिथे फार मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा आपल्याला म्हणजे तोडता येत नाहीत. त्यामुळे आपल्याला मर्यादा तोडण्यासाठी ही डिझाईन वेगळ्या तऱ्हेने वेगळ्या पद्धतीने तयार केलेली आहे आणि ती त्याच्यात आपण डायरेक्ट टाकल्यानंतर टोटल तुमचं जे काही ब्लॉग आहे ते या डिझाईनिंगमध्ये चेंज होऊन जातो. तर काल परवा आणि ट्रेनिंगच्या दिवसापासून ज्यांना आतुरता होती ही आम्हाला डिझाईन पाहिजे पाहिजे पाहिजे, तर ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांना मी ग्रुपवरती लिंक टाकून ठेवेल. तुम्ही ह्या डिझायनिंगसाठी पेमेंट केल्यास तुम्हाला गुगल फॉर्म एक भरावा लागेल आणि गुगल फॉर्म भरताना तुम्हाला हा URL तुमच्या ब्लॉगचा जो आहे ना, म्हणजे की तो इथे व्ह्यू ब्लॉग केल्यानंतर जो दिसतो हा वाला, तर तो तुमचा गुगल फॉर्ममध्ये टाका, पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि तुमचा हा URL, तुमचं नाव, जे काय त्यात 2-3 गोष्टी विचारल्यात तेवढं. हा URL अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यावर त्याचं लायसन्सिंग केलं जातं आणि ज्या म्हणजे या लिंकला तुमचं लायसन्सिंग इम्प्लिमेंट केलं त्याच ब्लॉगवरती तुम्हाला ही डिझायनिंग थीम वापरता येते. ही मी नवीन जी डिझाईन तुम्हाला देईल ती. ठीक आहे. तर आता बाकीच्या प्रश्नांकडे जाऊया आपण आणि तुम्हाला आता याची डिझायनिंग कशी बदलली जाऊ शकते आणि काय काय गोष्टी केल्या जातात ब्लॉगमध्ये याचा भरपूर मोठा अंदाज आजच्या सेशनमध्ये नक्की आला असेल. पेजेस वगैरे तयार करणं अमुक तमुक. अजून उद्याचा सेशन राहिलेला आहे, त्याच्यात काही गोष्टी बाकीच्या होतील आणि आता तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आजच्या सेशनच्या आधारे आहेत असे प्रश्न विचारा, जेणेकरून तुम्हाला काही समजलं नसेल तर ते आणखी क्लिअर करता येईल. ओके. तर मी काही वेळासाठी स्क्रीन बंद करत आहे आणि तुम्हाला बोलण्याची संधी देत आहे. मी सर्वांसाठी आता चॅटिंग इनेबल करत आहे. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी स्वतःहून माईक सुरू करा आणि आपला प्रश्न विचारा. ओके. माईक स्वतःहून सुरू करण्याच्या कंडिशनमध्ये आहेत. ज्यांना प्रश्न वाटतोय विचारण्यासारखा काहीतरी असेल तुमच्याकडे तर माईक सुरू करा आणि आपला प्रश्न सांगा. त्या पद्धतीने आपल्याला म्हणजे पुढे काही मार्गदर्शन करता येईल. नमस्कार सर. नमस्कार. बोला मॅडम. बोला लोहेकर मॅडम. सर म्हटलं आपल्या ब्लॉगरवर कीप नोटचा लोगो कसा आणायचा? कीप नोट्सच्या लोगोची काय आवश्यकता आहे ब्लॉगरवर? म्हणजे आपण जे प्रिपरेशन करून ठेवतो, एखादं पोस्ट करून ठेवतो, तर ते लगेच कॉपी पेस्ट करायला बरं राहते. नाही जमणार तसं. कीप नोट्स ते हा तुमचे पूर्ण वेगळा आहे, तिथे नाही हा जमणार. हा नाही, तुमच्या याच्यावर दिसलं ना ते त्याचा वर कीप आणि नोट. ब्लॉगचा काही संबंध नाही. ते तर गुगल क्रोममध्ये मी एका टॅबमध्ये फक्त ओपन ठेवलेलं आहे. हो का? ते नाही, लगेचच ते ब्लॉगरमध्ये नाही पोस्ट. ऍड केलेलं त्याला. पण ते तुमच्या याच्यावर दिसत आहे ना, मला लोगो दिसत आहे ना ब्लॉगर कीप नोट्स वरती. हो ना, मग तो हे गुगल क्रोमचा नवीन नवीन 2-3 टॅब ओपन आहेत ना, त्याच्यामुळे तसं दिसतंय. हो का? ते सेपरेट सेपरेट टॅब आहेत. म्हणजे जस्ट वरती आपण आता स्क्रीन शेअर करतो तुम्हाला दाखवण्यासाठी. नमस्कार मॅडम सर. 1 मिनिट सर. इथे हे तुम्हाला दिसतंय ना, ह्याच म्हणताय ना हो तुम्ही? हो हा, हो तर हे हो. बघा, हे प्लसच्या बटनला असं क्लिक केलं ना तर नवीन हा, टॅब ओपन होतो. त्याच्यात मी गुगल कीप ओपन केलेला आहे. असं आहे ते. त्याचा आणि ब्लॉगरचा काही संबंध नाही. तर मी डिलीट बघा, हे इथून क्लिक केलं ना हे निघून जाईल. ब्लॉगचा आणि याचा काहीही संबंध नाहीये. नाही, म्हणजे लवकर पोस्ट घ्यायचं असलं आपल्याला कीप नोट्स मधून, अहो तर ते घ्यायचंय लगेच. मग कसं घ्यायचंय बघा, इथे गुगल क्रोम ओपन आहे. तुम्ही असा न्यू टॅब आतून एकदा करून दाखवतो. इथे न्यू टॅब म्हणजे प्लसच्या बटनला क्लिक करा हा, आणि इथे तुम्ही जा आणि नवीन ॲप
उघडू शकता. जसं मी गुगल कीप नोट उघडतोय, जस्ट मी इथे क्लिक केलं पहा, हे गुगल कीप नोट इथे ओपन झाला आहे. याचा आणि ब्लॉगरचा काही संबंध नाही. हे तुम्ही नेहमीच ओपन करू शकता. ब्लॉग ओपन असला काय नसला काय त्याने काही फरक पडत नाही. ठीक आहे. ठीक आहे, चला तर आणखी पुढचा प्रश्न कोणतरी बोलत होतं, बडे सर नमस्कार, शिंदे सर बोलतो. बोला. सर्वात महत्वाचं ब्लॉग मध्ये सर लेआउट आहे. कारण बरोबर. लेआउट मध्येच आपलं जे इम्प्रेशन किंवा आपल्या ब्लॉग स्पॉटचं जे काय आहे डिस्प्ले तो समोरच्या व्यक्तीला दिसणार आहे. बिलकुल तर बरोबर. लेआउट करण्यासाठी जर एक स्वतंत्र तास घेतला तर खूप छान होईल सर. आहेच किंवा ना, आम्हाला अजून जर अजून भेटी उद्याचा सेशन बाकी आहे ना. हा सर. आणि ते वेबसाईट वगैरे कशा आपण डिझाईन करायच्या किंवा आमच्या शाळेत समजा उपक्रम वगैरे घेतो आपण ते कसे आपल्याला टाकता येतील किंवा अन्य काही आपले जे बांधव असतील त्यांच्या एखाद्या काही व्यवसायासंबंधित जर पोस्ट करायच्या असतील लिंक द्यायच्या असतील तर त्या कशा प्रकारे आपल्याला डिझाईन करता येतील तर ते जर ते समजलं तर तर सगळं खूप छान झालंच आहे. ते होईल. पोस्ट पोस्ट जेवढं आहे ना तेवढंच आहे. तुम्ही आता शेवटी ब्लॉगला काय समजणार आहे? तुमच्या उपक्रमाची पोस्ट आहे का एखादी तुमची प्रॉडक्टच्या बद्दलची माहितीची पोस्ट आहे की काय आहे? हे त्याला काही घेणं-देणं नाही. तुम्ही पोस्ट डिझाइन करायची एकदा मी सांगितली, फंक्शनॅलिटी तेवढ्याच आहेत. ब्लॉगला त्याच्या बाहेर आहेच काही नाही. बरं सर पोस्ट समजा शासन निर्णय आहेत आपल्याला शासन निर्णय आपल्याला वेगवेगळे शासन निर्णय आपल्याला ब्लॉगवर घ्यायचे आणि दुसऱ्यासाठी ते पाहण्यासाठी आपल्याला उपलब्ध करायचे त्याच्यासाठी काय करता येईल. त्यासाठी काय पोस्ट टाकायची. पोस्टमध्ये तुम्हाला PDF टाकायची. PDFची लिंक देऊ शकता. अगोदर तुम्ही मायना लिहा आणि मध्ये लिंक टाकू शकता. तर लिंक कशी टाकायची वगैरे काही गोष्टी आपण आज उद्या बघणारच आहोत. ओके चालतं ते थँक्यू. ते सगळं पोस्ट टाईपमध्येच येते. पोस्ट टायपिंग करून आपल्याला सेंड तुम्हाला रोजचं काम काय आहे? फक्त पोस्ट टाकणे एवढंच आहे. डिझायनिंग हां तर ही म्हणजे एकदा करायची आहे किंवा नंतर कधीतरी महिना 2 महिन्या काही वाटलं थोडंफार चेंज करावं तर तेवढ्यापुरतंच आहे. डिझायनिंग काय रोज करण्याचा विषयच नाही आहे. रोज तर तुमची आठवड्याला 2 पोस्ट वगैरे ह्याच तुमचा नियमित काम म्हणजे सगळं पोस्ट टाकणे हेच राहणार आहे. एकदा सर डिझायनिंग आम्ही झालं. तर आता ब्लॉग तर आमच्या परीने समजा प्रयत्न तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्याच्या पद्धतीने आम्ही ब्लॉग डिझाईन करू. हं. जर अडचणी आल्या तर मला वाटतं एक दिवस आपण बी असं एक विशेष कार्य चर्चासत्र ठेवू त्याच्यामध्ये जे आपल्या काय बांधव असतील त्याच्या ज्या अडचणी असतील त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करू किंवा आम्हाला सुद्धा माहिती होईल की बाबा ब्लॉग कसे आहेत कशा प्रकारे डिझाईन केलेले आहेत आपल्या ग्रुपमधल्या जे आहेत मेंबर आपले सर्व चालेल, ते जर तसं काही माहिती अडचण आली तर आपण एखादा फॉलोअप सेशन घेऊ. त्याचं काही अडचण नाहीच आहे. परंतु तुम्हाला डिझायनिंगबद्दल जर सांगायचं झालं तर डिझायनिंग करण्याच्या फार मर्यादा आहेत ब्लॉगरमध्ये. त्यांनी ज्या डिझाईन दिलेल्या आहेत त्याच्यात फक्त गॅजेट ॲड करता येतात आणि खाली वर सरकवता येतात. याच्यापेक्षा वेगळं डिझाइन करता येत नाही. मग लोकांचं वेगळं थोडंफार का दिसतंय तर त्यांच्याकडे कदाचित पोस्ट थोड्याशा जास्त आहेत आणि वरचे एक मेनू तेवढे डिझाइन म्हणजे जास्तीचे असतात. आता मी जसे 2-3च केले. होम, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस एवढेच. पण हो आणखी बरेचसे काही मेनू भले लांब भले जास्त करतात म्हणून थोडंसं अजून थोडं सुंदर दिसायला लागतं. फरक एवढाच आहे. पण ब्लॉगरच्या डिझाइनमध्ये याच्यापेक्षा मर्यादा तोडणारा कोणी नाहीच आहे किंवा ते तोडणं शक्य नाही. पण आपण त्या तोडल्यात. पण त्या कोडिंगने तोडता आल्यात. त्या काही तिथले फंक्शन फक्त ड्रॅग करून करता येण्यासारखी गोष्ट नाही. तर त्याच्यामुळे माझी डिझाइन जी तुम्हाला दिसते, जी इतरांनी भरपूर जणांनी लाईक केली आहे, तर ती डिझाइन तशी इथे छेडछाड करून होण्यासारखी डिझाइन नाहीच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुंदरताकडे जायचं असेल आणि मी सांगतोय तसं जितकी सुंदर डिझाइन हवी असेल आणि एका दिवसातच नव्हे तर एका 5 मिनिटात तुम्हाला सगळ्यांना ओव्हरटेक करायचं असेल, तर एक छोटीशी अमाउंट आहे ₹600 जिच्यामुळे तुम्ही अगदी एकदम ट्रान्सफॉर्म होऊन जाता. लोकांना कळतच नाही की तुम्ही हे ब्लॉगवर केलंच कसं? आणि एवढं सुंदर होऊ शकत नाही, तुमचं कसं काय होतंय? तर असे प्रश्न मला अनेकांनी विचारले आणि ज्यांनी थीम घेतली त्यांनाही विचारायला सुरू झालेत. तर तसं तुम्हालाही होऊ शकतं. त्यामुळे आणि ही थीम जी आहे किंवा ही डिझायनिंग जी आहे ही लाईफटाईम फीस आहे ₹600 म्हणजे डिझायनिंगसाठीचे. त्याच्यामुळे तुमचा कोडिंग आणि ह्यान-त्यान शिकण्यातली झंझटही वाचली. 5 मिनिटात तुम्ही अगदी लोकांपेक्षा हटके झालात आणि त्याला काही रिन्युअल चार्जेस नाही किंवा काहीच नाही आहे, की दर महिन्याला 600 किंवा दर वर्षाला 600 भरावे लागतील. मग आपल्याला खर्च पेलेल का वगैरे अशी काही झंझटच नाही आहे ना. मग तसंही तुम्ही विचार केला तर ब्लॉगर ही एक फुकट सिस्टम आहे. फुकट होस्टिंग आहे. सगळं काही आहे. फक्त छोटीशी ₹600 अमाउंट टाकल्याने जर तुम्ही एवढं ट्रान्सफॉर्म होणार असाल, तर तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे. शेवटी हे ऑप्शनल आहे. कंपल्शन नाही आहे, की ती सगळ्यांनी प्रत्येकाने घ्यावीच म्हणून. पण सगळं फुकट मिळालंय तर छोटीशी एक ₹600 ची अमाउंट जर घातली आपण, एक प्रोफेशनल तुमची वेबसाईटच तयार होऊन जाते. आणि दुसरीकडे वेबसाईट कुठेही तयार करायला गेलात तर होस्टिंग विकत घ्यावी लागते. होस्टिंगला किमान वार्षिक 3,500 ते 6,000 च्या आसपास खर्च येतो. दरवर्षी त्याला रिन्युअल करावा लागतो. तेवढा खर्च आपला इथे वाचलेला आहे. मग आपल्याला निदान डिझाइन चांगली नसेल तर खर्च वाचवून पण काही फायदा आहे का?
तर डिझाईन चांगले असेल तर अतिउत्तम. आता एवढे आपण त्याच्यावर काय काय त्या थीमवरती फॅसिलिटी दिलेल्या आहेत आपल्या डिझाईनवरती तुम्ही सुरुवातीला पाहिल्या असतील किंवा अजून एकदा तुम्हाला शेअर करून दाखवतो की त्या याच्यात काय काय डिझायनिंग तुम्हाला दाखवलं. इथे बघा शाबास गुरुजीच्या इथे. आता हे सगळे ऑटोमॅटिक हे तुमचा जो जुना ब्लॉग असेल तर त्याच्यात काही फक्त ही डिझाईन त्याच्यात टाकली की तुमचा हा ब्लॉग याच्यात कन्वर्ट होतो. आणि चेंज काय करायचं आहे तुम्हाला फक्त हे जी प्रिपरेशनच्या जागी टेक्स्ट फक्त चेंज करायचे आहेत. बाकी तुम्हाला काहीच चेंज करावं लागत नाही. सगळं डिझाईन रेडी आहे, ॲनिमेशन रेडी आहे, सगळं रेडी आहे. आणि याच्यात फक्त तुम्हाला हे नीट प्रिपरेशन आणि हे खालच्या बटनच्या लिंक आणि एवढं सगळं बदललं तर इथलं वरचं काम एडिटरचं झालं. खाली काय इथे ह्या जी नीट वगैरे ज्या 3 इमेजेस आहेत ह्या तुम्ही बदलून टाकल्या. खालचा कॉन्टेंट तुम्हाला जो पाहिजे तो टाकला. तुमचं एडिटिंग झालं. ह्या पोस्ट ज्या आहेत तुमच्या अगोदर ब्लॉग पोस्ट ज्या आहेत त्याच याच्यात कन्वर्ट होऊन जातात किंवा नवीन तयार करून जर तिथे तुम्ही सेव्ह केल्या तर त्या याच्यात दिसायला लागतात. याच्यात काहीच करावं लागत नाही. खाली आलो आपण इथे पॉप्युलर कोर्सेस तुम्ही मुलांना भले तुम्ही विकत कोर्स देत नसाल पण फुकट तरी काहीतरी नोट्स काय तुम्ही देणारच आहात ना. मग तिथे या पद्धतीने ते दाखवलं गेलं तर लोकांना ते बघायला आणि ते वाचायला आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला आवडतील किंवा ते त्या पद्धतीने. मग इथे क्लिक केल्यावर काय होतं इथे बघा फ्री आहे, इथे पेड आहे, इथे फ्री आहे, इथे पेड आहे. तर समजा आता इथे मी काय टाकले ब्लॉगर डिझाईन थीम. मग समजा तुमचा विद्यार्थी आहे तुमच्या नोट्स त्याला विकत घ्यायच्यात किंवा तुम्ही जे काही त्याला काही पुरवतात एक प्रीमियम चांगलं गोष्ट त्याला देतात, नोट देतात, काहीतरी फॉर्म्युले देतात, काहीतरी तुम्ही देणार ना त्याला ज्याने की त्याला 50-100 काहीतरी रुपये त्याला पेड करून ते घेणं परवडेल. तर तुम्ही इथे क्लिक केलं समजा. क्लिक केल्यानंतर होतं काय तर या ठिकाणी अशा प्रकारे बाय नावच्या पेजवर तो येतो आणि इथे क्लिक केलं तर या ठिकाणी अशा प्रकारे मी पेमेंट गेटवे इथे इंटिग्रेट केला आहे. तुमच्याकडे पेमेंट गेटवे नसेल पण तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअपला त्याला घेऊ शकता आणि व्हॉट्सअपला इथे बाय बटन दाबलं की तुमच्या व्हॉट्सअपवरती तो येईल आणि तिथे एक टेक्स्ट ऑटोमॅटिक लिहिलेला असेल मला हा म्हणजे ही नोट्स पाहिजे आहे, मला हे फॉर्म्युल्याचं तुमचं PDF बुक पाहिजे आहे असं काहीतरी तिथे लिहिलेलं असेल. डिफॉल्ट तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टाकू शकता. बाय नावच्या बटनला क्लिक केल्यानंतर त्याला डायरेक्टली तुमच्या व्हॉट्सअपवर तसा म्हणजे येईल तो आणि एक सेंड बटन दाबलं की तुम्हाला तसा मेसेज येईल की मला ही सर्व्हिस तुमच्याकडून पाहिजे आहे. तर हे असं कुठे ब्लॉगरवरती करता येत नाही. तर या सगळ्या सुविधा इथे दिलेल्या असतात एवढ्या अट्रॅक्टिव्ह आणि छान पद्धतीने. हे एक आहे आणि थोडंसं आणखी बॅक जातो मी. आणि ज्यांना गुगल ॲडसेन्स आणि ज्यांना समजा याच्यावर अर्निंग करायचं आहे अर्निंगसाठी रिस्पॉन्सिव्ह थीम असणं फार गरजेचं आहे. रिस्पॉन्सिव्ह थीम म्हणजे काय की दिसायला लुक फील एकदम प्रोफेशनल एकदम चांगल्या पद्धतीने ह्याला म्हणतात रिस्पॉन्सिव्ह डिझाईन. तेच बरोबर मोबाईलवरती एकदम परफेक्ट दिसते का डेस्कटॉपवर पण परफेक्ट दिसते का त्याला म्हणतात रिस्पॉन्सिव्हनेस. त्याचा ओपन रेट किती फास्ट आहे त्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात. तर या प्रकारे इथे बघा टायमर वगैरे इथे लावता येतो. हा टायमर तुम्ही चेंज करू शकता. इथे तुम्ही हे तर याला तर काही करायची गरज नाही. हे वरचे टायटल तुम्ही बदलू शकता, हे पण बदलू शकता आणि खाली हे आल्यावरती तुमच्या ज्या काही सर्व्हिसेस असतील तुम्ही इथे पण त्या दाखवू शकता आणखी वेगळ्या आणि याचे इथले इमेजेस वगैरे पाहिजे तर त्याही बदलू शकता आणि खालच्या डिस्क्रिप्शनसुद्धा बदलू शकता. आणि हे तुमचे कॅटेगरी ज्या असतील त्यासुद्धा तुम्ही वेगळ्या टाकू शकता. मी इथे ह्या टाकल्यात. हे जे आयकॉन दाखवलेत हे सुद्धा तुम्हाला वेगळे पाहिजे तर वेगळे टाकू शकता किंवा तुम्हाला वाटते बा बडे सरांनी ऑलरेडीच करून ठेवले आपण फक्त टेक्स्ट बदललं तरी आपलं काम होतंय तसंही चालेल. आणि हे सगळं कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेंज करता येतात लेआउटमध्ये जाऊन. त्याच्यामुळे हे सगळंच रेडीमेड आहे. फक्त लेआउट जो मी आज चेंज करायला सांगितलं आहे तेच पद्धत आहे इथे पण लेआउट चेंज करण्याची. ह्याच्यात काही वेगळं नाही. तर ते तुम्हाला उद्या सांगेल मी लेआउट चेंज करण्याबद्दल याचंसुद्धा किंवा मग हे 4थ्या दिवशी दाखवेल मी. जे थीम घेतील त्यांच्यासाठी बाकीच्यांचा कशाला याच्यात वेळ वेस्ट करायचा म्हणून आपण याच्यावर डायरेक्टली काही बोलणार नाही आहोत. पण ज्यांना विकत घ्यायची त्यांच्यासाठी आपण 4थ्या दिवशीचा सेशन एक वेगळा घेऊ किंवा 4थ्या दिवशी सेशनची उद्या 3रा दिवस आहे ना 4थ्या दिवशी म्हणजे तुम्ही उद्या दिवसभरात ज्यांना पाहिजे त्यांनी थीम घेऊन ठेवा. तुमचं लायसन्सिंगची प्रक्रिया 4थ्या दिवशी दिवसभरात केली जाईल आणि संध्याकाळी तुम्हाला हे सगळं एडिटिंगच्या बद्दलची थोडी माहिती जे काही एडिटिंग कसं करतात कुठून तुम्ही टेक्स्ट काढणार ते सगळं तुम्हाला सांगितलं जाईल. तर छोट्याशा या 600 रुपयाच्या एका वन टाईम फीसमध्ये तुमचं एवढं सगळं काही होणार असेल तर तुम्ही तुमचा स्वतःहून विचार करावा की ही थीम आपल्याकडे पाहिजे किंवा नाही. तर बाकी अजून काय बोलत होतो आपण इथे या सगळ्या गोष्टी जर चेंज करायच्या वगैरे सगळ्या व्यवस्थित तुम्हाला दाखवल्यात. तर डिझाईन सर एक्सेल फाईल आपल्याला जर अपलोड करायची तर कशी करायची आहे एक्सेल आता ते उद्याच्या भागामध्ये तुम्हाला सांगेल. ती डायरेक्टली इथे अपलोड न करता आपण त्याला लिंकद्वारे जोडणार आहोत. तुमची PDF असेल PDF तुम्हाला डायरेक्टली पण टाकता येते
पण हो आपण सर. दोन्ही पद्धतीने बघू. डायरेक्टली PDF कशी इथे इन्सर्ट करता येते पोस्टमध्ये तुमच्या आणि लिंकद्वारे पण दाखवायची असेल तर ती कशी दाखवता येते. तर दोन्ही पद्धती उद्या तुम्हाला शिकायला मिळतील. बडे सर, सर आधी बोलून होऊ द्या सर त्यांचं. आधी बोलत होते कोणतरी. हॅलो सर, हां. आपण जी डिझाईन केलेली आहे बडे सर, हे आपल्या समजा आपल्या व्यवसायानुसार आपण डिझाईन केलेली आहे. आता मी जर शिक्षक आहे तर त्याच्यानुसार मला डिझाईन करायची असेल आणि मी जर तुम्हाला तसं एखाद्या ब्लॉग स्पॉटचा जर स्क्रीनशॉट दिला त्या पद्धतीने मग मला बनवून द्याल का आपण? नाही, प्रत्येकाला वेगळी ₹600 नाही बनवू शकत. मग ते चेंज करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल सर? ते चेंज मग टेक्स्ट ऑलरेडी तुम्ही चेंज करा ना. ही प्रो एज्युकेटर थीम आहे. ही काही माझ्या व्यवसायासाठी नाही आहे. एज्युकेटरला ते आपण बघा, मी तर एज्युकेशनमध्ये काम करतोय. एवढ्या दिवस झालेत हो. माझ्या सर्व्हिसेस आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर मला माहिती आहे की एज्युकेटरला कशा प्रकारची डिझाईन सुटेबल ठरेल. तशा प्रकारची मी एक डिझाईन तुमच्यासाठी तयार केली. माझी तर ऑलरेडी shahbazguruji.com वेबसाईट ऑलरेडी चालू आहे. त्याच्यावर सगळं मला पाहिजे तसं डिझाईन वगैरे ऑलरेडी आहेतच. पण मी ही डिझाईन फक्त blogger.comवर ज्यांना फुकटात काम पूर्ण करून घ्यायचं ज्यांच्याकडे बजेट नाही, बिगिनर्स आहेत आणि जे सुरुवात तर करायची आपल्याला आणि मग एकदम कमीत कमी बजेटमध्ये किंवा एकदम फ्रीमध्ये कसं होईल तर ते ब्लॉगरवर होईल आणि मग ब्लॉगरवर एवढी अट्रॅक्टिव्ह थीम भेटणार आहे का? तर नाही भेटणार. मग मी ती तयार केली आणि मग एवढं सगळं आता एकट्याला तर एकट्यासाठी तयार करून देणं ₹600 तर अजिबात शक्य नाही. म्हणून मग आपण ती तयार केली आणि मल्टिपल लोकांना देत असल्यामुळे आपल्याला ती ₹1200 रेग्युलर थीम आपण कोर्समध्ये आत्ता सध्या आपण ₹600 देतोय. त्याच्यामुळे हे शक्य आहे. फक्त तुम्ही कोर्समध्ये आहात सध्या ₹600. तसं इतर वेळी प्रत्येकाला ती ₹1200 अवेलेबल असणार आहे. 12 मे कुणीही घेऊ शकतो. थँक्यू सर. आणि त्यातले टेक्स्ट आणि इमेजेस तर तुम्ही बदलू शकता. डिझाईन जी आहे तर ती तशीच राहील आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या एज्युकेशनच्या सेक्टरमध्ये या डिझाईनला सर्वांना वापरता येईल. ओके, पुढचा प्रश्न कोणीतरी बोलत होते, आपण विचारू शकता. हा सर, गव्हाणे सर बोलतोय. बोला. मी ते इमेज इन्सर्ट करताना गुगल फोटो मध्ये गेलो की सगळेच फोटो ऍड होतात तिथे एक होण्याऐवजी असं. गुगल फोटो तर काय मी वापरला नव्हता. तुम्ही दुसरं वापरा ना. फ्रॉम कम्प्युटर वापरा किंवा मग नाही URL नाही, वापरा. मी मोबाईल मधून करत होतो. मी तसं करून पाहिलं नाही त्यामुळे डायरेक्टली मला म्हणजे काय आता तिथे घडलंय ते सांगता येईना. पण तुम्ही मग फ्रॉम कम्प्युटर म्हणजे फ्रॉम गॅलरी करू शकता किंवा मग URLचा वापर करा. नाही, मी मोबाईल मधून करत होतो सर. अहो करा ना, पण मी सांगितले ते ऑप्शन म्हणजे वापरला मोबाईलवर पण येतात ना. म्हणजे फ्रॉम गॅलरीतला ऑप्शन वापरता येतो. फ्रॉम कम्प्युटरचं बटन दाबलं की तुम्ही गॅलरीत जाणार. URLचा दाबला तर तुम्ही गुगल फोटोच्या URL त्याची लिंक शेअर करून काढू शकता आणि ती तिथे टाकू शकता. हो, पाहतो मी हो, प्रयत्न तुम्ही मोबाईलवर केलं म्हणून काही म्हणजे वेगळं नाही करावं लागणार. ऑप्शन तर ते तिथे पण अवेलेबल आहेत. हॅलो, बोला. हा बोरसे सर बोलतोय. बोला सर. आपण जे पोस्ट टाकतो ब्लॉग वरती जे कंटेंट टाकणार आहे ते कॉपी करता येणार नाही असं काही करता येईल का सर? म्हणजे कसं आहे, कॉपी करून ते पेस्ट दुसरीकडे करता येणार नाही असं काही करता येते का? ते ब्लॉगरवर मला चेक करावं लागेल तसं होऊ शकतं का? कारण की हा फ्री प्लॅटफॉर्म असल्यामुळे याच्यात तेवढ्या फंक्शनॅलिटी नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला बरं. ज्यांचं दिसतंय ना की कॉपी करता येत नाही, तर ते ब्लॉगरचे प्लॅटफॉर्मवर बनवलेले नसतात. तर ही फ्री प्लॅटफॉर्म असल्यामुळे याच्यावर तितक्या हायर सुविधा भेटत नाहीयेत. तरी पण मी जरा कन्फर्म करतो, चेक करतो अजून काही करता येईल का त्याच्यात. बरं, ठीक आहे. थँक्यू सर. ओके, आणखी कोणाला बोलायचंय का? आणखी कोणाला प्रश्न असल्यास आपण विचारू शकता. सर नमस्ते, धीरज पाटील बोलतोय. बोला. सर आपल्या साइड बारला पण लिमिटेशन्स असतात का पेज गॅझेट अपलोड करण्यासाठी? थीमनुसार असतील ना म्हणजे तिथे लिमिटेशन किती किती होऊ शकतात. मग आपल्या थीम मध्ये पण असणार तसेच? साईड बारच नाही आपल्याकडे. नाही ना? आपल्याकडे बघा ना, ओके. हे इथे कुठे साईड बार तुम्हाला दिसतोय का? हा, तेच सरकतायत इमेज. त्याच्यामुळे इथे असला काही साईड बार प्रकारच नाही आहे. जस्ट तुम्हाला आता मोबाईल प्रिव्ह्यू दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मोबाईल रिस्पॉन्सिव्ह म्हणजे किती प्रकार वेगळे प्रकारची ही डिझाईन आहे. आता बघा तुम्ही ह्याची पोस्ट वाचताना आता ह्याची पोस्ट मी तुम्हाला तशी दाखवतो मोबाईलमध्ये कशी दिसते किंवा ब्लॉगरची कुठलीही डिझाईन जरी वापरली तरी पोस्ट तुम्हाला कशी दिसेल माहिती आहे का? या मधल्या पट्टीत छोट्याशा आणि बाकी साईड बार असल्यामुळे इकडे मोठी जागा सुटलेली असते आणि काही काही डिझाईनमध्ये तुम्हाला दोन्हीकडून साईड बार दिला जातो आणि तुमची पोस्ट मध्ये एवढ्या छोट्या अक्षरात दिसते
आणि नुसतीच उभी पोस्ट दिसते आणि त्याच जागी शाबाज गुरुजीचं जर का डिझाईन असेल आणि समजा आपण इथून एखादी पोस्ट ओपन करूया, समजा ही पोस्ट ओपन करू आपण, तर इथे पहा फुल स्क्रीनमध्ये पोस्ट दिसते. कोणतं वाटायला बरं वाटतंय? दोन्हीकडून एवढी मोठी जागा सुटलेली आहे किंवा उगीच साईड बार दिलेला आहे आणि मध्ये एवढीशी पट्टी दिसते त्या वाचायला एखाद्या न्यूजपेपरच्या मधल्या कॉलम सारखी. तर ते कसं वाटतंय आणि हे कसं वाटतंय? सर स्क्रीन दिसत नाही. ओके, एक मिनिट. आता हे शाबाज गुरुजीच्या डिझाईनवरची ही पोस्ट आहे जी ओपन केली आपण आणि मोबाईलवरती अशा प्रकारे दिसेल फुल स्क्रीन असल्यासारखी. आणि या प्रकारे खाली आल्यानंतर ज्या कॅटेगरीतली पोस्ट विवर ओपन करतो त्याच कॅटेगरीतल्या पोस्ट खाली दिसतील, ऑटोमॅटिकच त्या सॉर्ट होतील. तर आणि इथे शेअर बटन असेल आणि फुल स्क्रीनमध्ये असल्यासारखी ही डिझाईन पोस्ट आपल्याला दाखवते. आता त्या जागी ब्लॉगरची जी डिफॉल्ट डिझाईन असते किंवा आपण ज्या काही चेंज करतो त्याच्यात काय असतं, दोन्हीकडून साईड बार असतो काही काही डिझाईनमध्ये आणि काही डिझाईनमध्ये एकीकडून साईड बार असतो. आता ह्या डिझाईनमध्ये एकीकडचा साईड बार आहे, इकडचा नाही आहे, तरी पण पोस्ट किती छोटी दिसते बघायला. मध्ये एकदम छोटी पट्टी दिसते, जसं की एखाद्या न्यूजपेपरमधला मध्ये कॉलम नसतं का, न्यूज लिहिताना असे कॉलम तयार केलेले, तसं असल्यासारखं वाटतंय. एकदम नुसतं एका पट्टीत खाली 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 बघायचं, बाकी साईडने सगळं डिस्टर्बन्स सगळे मेनू आणि सगळं काय 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 काय. आणि मग दोन्हीकडून साईड बार असेल तर अजूनच जास्त क्रिटिकल होऊन जातंय. हा तरी एक अडीच बाजूने साईड बार आहे. आता तुम्ही बघा ही पोस्ट वाचताना आणि ही पोस्ट वाचताना कुठली ठळक वाटेल? ह्याच्यात क्लीननेस आहे, डिस्टर्बन्स नाही आहे आणि शेअर बटन आणि त्याच ज्या कॅटेगरीतली पोस्ट त्या व्यक्तीने ओपन केली त्याच कॅटेगरीतल्या पोस्ट ऑटोमॅटिक खाली येतात. म्हणजे की त्याला त्याच्यात आवड आहे आणि त्याच्याशी रिलेटेड मटेरियल तो दाखवायला सुरू करतोय. कोण? आपली डिझाईन. तर त्यामुळे तो एंगेज होण्याची अजून शक्यता वाढते. अशा प्रकारे. हॅलो, हां, बोला. हा बोरसे सर बोलतोय. सर बोला सर. आपल्याला तुम्ही जे डिझाईन देऊ करताय त्याच्या टॅब आपल्याला वाढवता येऊ शकतील? हो, कितीही वाढवता येतात टॅब. बर, म्हणजे आपल्याला हव्या त्या टॅब्स आपल्याला त्या ठिकाणी टाकता येतात. जसं की आता मी इथे बघा, इथे काय टाकले, होम, यशोगाथा, आर्थिक साक्षरता. आता हे 4-5 मी जस्ट ही पूर्ण डिझाईनच फक्त दाखवण्यासाठी डेमो म्हणून तयार केलेली आहे. त्याच्यामुळे याच्यात 4-5 मेनू मी मुद्दाम टाकलेत, म्हणजे की निदान त्याची डिझाईन अजून व्यवस्थित वाटावी म्हणून. आता तुम्ही इथे काय 10, 15, 20, 25 केले तरी काय प्रॉब्लेम नाही, किती वाढवू शकता तिथे. ओके सर. आणि हेच डेस्कटॉपला या पद्धतीने दिसतं. ह्या असे मेनू इकडे लांबत जातील आणि जर अजून वाढवले तर खाली खाली येतील, म्हणजे आणखी एक पट्टी खाली तयार होईल. सर मला आपली डिझाईन आहे ना, हम्म. ती लायब्ररीसाठी युजफुल ठरेल ना? कुठ्यासाठी? लायब्ररीसाठी आम्हाला वापरायची आहे थीम, आपली थीम. शाळेच्या लायब्ररीसाठी का? हा, शाळेच्या लायब्ररीसाठी. म्हणजे पुस्तकं त्यांना वाचायला पोस्ट लिहिणार आहात की काय करणार आहात? हा, पोस्ट ही लिहिणार आहे आणि वेगवेगळे रेफरन्स बुक्स वगैरे असे टॅग पण द्यायचे आहेत आम्हाला. होऊ शकते याच्यात. रेफरन्सेस, ई बुक्स वगैरे जे जे आमच्याकडे मटेरियल आहे त्याचे टॅग आम्हाला द्यायचे आहेत त्याच्यात. होतील सगळं पुस्तकाच्या इमेज आम्हाला टाकायचे आहेत त्याच्यात. होईल की? ओके ओके, थँक्यू सर. ओके. हा फ्री प्लॅटफॉर्म आहे, पण फ्री प्लॅटफॉर्मवरती अट्रॅक्शन आपल्याला पाहिजे तितकं करता येणं शक्य नसल्यामुळे आपल्याला दुसरी डिझाईन वापरावी लागते. आणि कित्येक जण ब्लॉगर जे 1-2 वर्ष ज्यांनी चालवलं आहे, ज्यांच्याकडे व्ह्यू चांगले आले, थोडे पैसे यायला लागले, त्यांनी डिफॉल्ट ब्राउझरवर डिफॉल्ट डिझाईनवरती थांबलेले नाहीत. त्यांनी कुठून तरी का होईना आपण काहीतरी विकत घेऊनच डिझाईन चालू केलेल्या आहेत. पण अशा प्रकारची एकदम एज्युकेटरला सुटेबल अशा प्रकारची थीम मात्र मार्केटमध्ये नाहीत. त्या दुसऱ्या प्रकारच्या थीम असतात, डिझाईन्स असतात. त्याच्यामुळे आपल्याला ही तशी मुद्दाम आपण तयार केलेली आहे. आता याच्यामध्ये सगळ्या इमेज सारख्या प्रकारातल्या टाकायला पाहिजेत. मी आता एक मोठी एक छोटी वगैरे असं टाकल्यामुळे ह्याचा लुक जो आहे ना तो अजून प्रॉपर दिसत नाही. जर का ह्या सारख्या प्रकारातल्या इमेज असल्या ना तर मग आपल्याला आणखी इथे म्हणजे त्याचं दिसायला भारी वाटतं. जसं की आता ही इमेज आहे, ही सारखी दोन्ही इमेज सारख्या आहेत, एकदम करेक्ट दिसतंय. ही एकटीच इमेज मोठी आहे तर हे जरा खाली आले, तर मग त्यामुळे इमेज आपल्याला टाकताना सारख्या आकारातल्या इमेज टाकायच्या पोस्टला, तर त्यावेळेस ते बरोबर सगळीकडे मॅच होतं. शक्यतो स्क्वेअर फॉर्मॅट आपल्याला निवडावा लागेल इमेज ह्या सगळ्या हेडरसाठी. ओके, आणखी पुढचे कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर माईक सुरू करा. आणखी कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर माईक सुरू करा.
नाहीतर मग तुमच्याकडे प्रश्न नाही आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत असं गृहीत धरून आपल्याला मीटिंग थांबवावी लागेल. गुगल ॲडसेन्स अप्रुव्हलच्या साठी या डिझाईनिंगचा फार उपयोग होईल, कारण की ही फार रिस्पॉन्सिव्ह आणि हाय प्रोफेशनल थीम डिझाईन आहे. गुगल जेव्हा तुमचा रिव्ह्यू घेईल तेव्हा त्यालाही कळेल की डिझाईन एकदम सुपर पॉवरफुल आहे. त्यामुळे ॲडसेन्स मिळवणं अधिक सोपं होऊ शकतं, कारण की डिझायनिंग पण तेवढी चांगली असणं गरजेचं असतं. ओके, तर मला वाटतं तुमच्याकडे आता सध्या प्रश्न राहिलेला नसावा. हरकत नाही, तुम्ही जेवढं आज शिकलात ब्लॉगवरती तेवढे गॅजेट्स आणि मेनू तयार करून पहा. बाकीच्या गोष्टी जेवढेही आज शिकायला मिळाल्या ते सर्व छेडछाड करा आणि मग तुम्हाला आणखी प्रॅक्टिस झाल्यावर काही अडचणी येतील तर त्या उद्या विचारता येतील. उद्या शेवटचा दिवस असेल आणि ज्यांनी थीम घ्यायची आहे त्यांना उद्या मी म्हणजे लिंक आपल्या ग्रुपमध्ये टाकली जाईल. तर उद्या दिवसभरात ज्यांना पाहिजे त्यांनी डिझाईनसाठी पेमेंट करून स्क्रीनशॉट आणि त्या सगळ्या सूचनेप्रमाणे URL वगैरे देऊन ठेवा. आणि बाकीच्यांनी आहे त्याच थीम नसेल वापरायची तर आहे त्या डिफॉल्ट डिझाईनवरती काम करायला सुरू करा. जे गॅजेट्स वापरायचे, जे मेनू तयार करायचे आज सांगितल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. ओके, तर या ठिकाणी आजचा सेशन संपला असं मी जाहीर करतो आणि तुमच्याकडून एक फक्त थँक्यू रिप्लाय या चॅटिंगमध्ये टाकायचा आहे आणि आपण आता लगेच मीटिंग बंद करूया.